हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही माझे गोवा सिरीजचे ब्लॉग तर पाहिलेच असतील, तर आता हा त्याच्याच पुढचा पार्ट आहे. तर हा आहे डिनरचा. तर मला खूप हे होतं की तुम्हाला एकदा मी या हॉटेलचा डिनर कसा असतो ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर चला म्हटलं मी आता तुमच्यासोबत आता डिनर शेअर करते. आणि दरवेळेस ना आम्ही लंच किंवा डिनर, जसं की मी सांगितलं, ब्रेकफास्ट ऑलरेडी त्यांच्याकडून असतोच आपल्याला, परंतु लंच किंवा डिनर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर यावेळेस ना आम्ही लंच नव्हता घेतला, तर आम्ही डिनर घेतलेला त्यांच्याकडून. त्यांच्या याच्यामध्ये का तर रात्रीचं मग इथेच खाणं छान राहील म्हणून. आणि हे पाहे त्यांचं शॉप आहे, तिथून लास्ट टाईम मी ना एक ड्रेस घेतलेला, खूप सुंदर असा ड्रेस आहे, परंतु यावेळेस मी ते आणणं मला झालं नाही इथे घालायला. खूप छान ड्रेस असतात त्यांचे, थोडे महाग असतात त्यांच्या शॉपमध्ये, त्यांच्या हॉटेलच्या पण खूप सुंदर असतात. आणि हा त्यांचा म्हणजे एरिया आहे, हा हॉल आहे, इथे चेकिंग चेकआउट वगैरे होतं. तर इथून अशी एंट्री वगैरे आहे, तर छान आहे पहा. आणि या हॉटेलमध्ये ना खूप सारे फॉरेनर लोक येतात, म्हणून जापनीज वगैरे खूप सारे लोक पाहायला मिळतात या हॉटेलमध्ये. आणि ते सगळेजण येतात म्हणजे चिल करायला येतात, असं आराम करायला येतात. आणि आमच्या अन्वीच्या पप्पांचे ना म्हणजे त्यांना आहे ना खूप हेक्टिक झालं होतं कामाच्या शेड्यूलनी वगैरे, खूप ऑफिस ह्यानी. आणि त्यांना ना रिलॅक्स करायचं होतं, कुठं फिरायचं नव्हतं, काय नव्हतं, त्यांना ना रिलॅक्स करून फक्त स्पा वगैरे आनंद घ्यायचा होता, म्हणून त्यांनी हॉटेल चूज केलं. आणि मग आम्ही पण त्यांचाच विचार केला, चला म्हटलं जर त्यांना रिलॅक्स करायचे तर आपण उगीच जाऊयात, मग काय तेवढंच म्हणजे नाही का, त्यांना पण रिलॅक्स होईल आणि आपल्याला पण थोडंसं वेगळं काही चेंज होईल. आणि त्यांना इथला स्पा वगैरे भयंकर आवडतो, त्याच्यामुळे मग त्यांना फार आवडते. ह्या या साईडला इथून डावीकडे गेलं ना तर स्पा एरिया वगैरे चालू होतो, तर खूप छान आहे. आणि हे अशा प्रकारे आता आम्ही चाललो होतो डिनरसाठी. आणि इथले टॉयलेट वगैरे म्हणजे वॉशरूम खरंच खूप सुंदर आहेत, एकदम छान आहेत, म्हणजे पाहण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्ट इथली खूप सुंदर आहे. आणि पोर्तुगाल टच आहे यांना खूप जास्त या सगळ्या हॉटेलच्या प्रत्येक गोष्टींना. तर मग इथे ते लोक म्हणजे जास्त येतात, थोडे फॉरेन कंट्रीचे वगैरे, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांनी याला थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. आणि छान आहे. तुमच्याकडे लहान बेबीज वगैरे असतील तर प्ले एरिया आहे, लहान मुलांना तुम्ही अगदी तिथे सोडू शकता, त्यांची केअर करण्यावाले लोक वगैरे तिथे अवेलेबल असतात. आणि तुम्ही तिथं केअर करून तुम्ही बीच स्विमिंगमध्ये आनंद घेऊ शकता. अगदी म्हणजे 1-1 वर्षाच्या मुलांची पण ती खूप छान काळजी घेतात. आणि असे सगळे एरिया तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि हे अशा प्रकारे आहे डिनर. आता आम्ही डिनरला ना खूप लवकर आलतो, त्याच्यामुळे मला लागली होती ॲक्च्युली भूक, आणि त्याच्यामुळे ना मग मी इथं थोडं लवकर आलते, पण तिथे प्रिपेअरच नव्हता, म्हणून मी आता रिकामी भांडी तुम्हाला दाखवत आहे. नंतर त्यांनी सांगितले की 15 मिनिट्स द्या मला, आम्ही डिनर तोपर्यंत प्रिपेअर करतो. मी आणि एक फॅमिली होतो, आम्ही तिथे रोज यायचो. आणि फर्स्ट आम्ही दोघीजणीच असायचो, तिचं एक लहान बाळ होतं. आणि अन्वीन ते काय तर स्विमिंग करत होते तिकडे. पण मी फर्स्ट यायचे इथे की मला ना अशी सवय आहे, सोसायटीमध्ये जेवण असेल ना तर आमच्या निवडक फॅमिलीचं असतात की आम्ही ना सगळ्याच्या आधी तिथे लाईनमध्ये नंबर लावून जेवायला असतो. का तर असं काहींचं म्हणणं असतं की पहिल्यांदा जे जेवण मिळतं ना, पहिल्या पंक्तीचं जेवणाचा जो आनंद आहे ना, तो दुसऱ्या पंक्तीत जेवणाचा आनंद नाही. हॉटेलमध्ये तसं काही नसतं, पण असंच तुमच्यासोबत थोडासा फोन म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. आता डिनर रेडी नव्हता, त्यांनी सांगितलं आता हे इथे इकडच्या साईडला काय काय आहे, कासा 8 to 12, कासा हे द ललित म्हणजे लेगेन्सी सूट, फ्रान्सिस्को मग कसिनो वगैरे आहे तिथं, काही काय स्विमिंग पूल, गॅझबो काय काय आहे, कार्टाज वगैरे. तर ह्या साईडला आहे, त्यांनी असं मॅपनी शो केलेला आहे. तर हे हॉटेल ना भयंकर मोठं आहेत, म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की तुम्ही यूट्यूबवरती जर कोणाचे व्लॉग असतील, द ललित गोल्फ अँड स्पा रिसॉर्ट साऊथ गोवा, तर तुम्ही ते जाऊन नक्की पहा. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तिथे छान पाहायला मिळेल हे हॉटेल कसं आहे ते. आणि हे आता हा आहे स्विमिंग एरिया. आता मी ना दिवसाचा शूट केला आहे नाही केला आहे माहीत नाही, पण मी रात्रीचा असं थोडंसं शूट केलेला आहे. तर अन्वी आमची खूप लहान होती, पूर्वी 3च वर्षाची होती जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही आलो, तेव्हा ह्या छोट्या पूलमध्ये तिला सोडलेलं. आणि फर्स्ट टाईम अन्वीला स्विमिंग मी इथेच करवलेलं आहे. तर हे अशा प्रकारे इतकी गर्दी होती स्विमिंग पूलमध्ये. इकडे ना पूलमध्येच एक हॉटेल आहे आणि तिथे तुम्हाला ड्रिंक्स वगैरे मिळतात, तर लोकांची खूप गर्दी होती. आणि ते सारे फॉरेनर्स होते ना त्याच्यामध्ये, ते लोक काही डिनर करतात, ड्रिंक करतात आणि तिथंच मागवतात, म्हणजे त्यांना काय हवं असतं ते स्नॅक्स वगैरे, जे काय खायला वगैरे हवं असेल तर अगदी 3-3, 4-4 लाखाचं बिल करतात ते लोक तिथेच थांबून. एवढं ते लोकांना हे असतं.
क्रेज आहे, म्हणजे ड्रिंक करायची खायचं, तिथं ड्रिंक करायची खायचं, म्हणजे 3-4 दिवस तर ते अगदी तिथेच स्विमिंग पूलमध्येच पडून असतात असं म्हणायला काही हरकत नाही. आता डिनर रेडी झालं होतं, चिकन सूप होते, एक नॉनव्हेज सूप, एक व्हेज सूप, बट पाव होते तुम्हाला. आणि इथं काय होतं, ब्रेडचं काहीतरी होतं. तर इथे ना कॉन्टिनेंटल फूड वगैरे असं जास्त मिळतं. जसं की मी सांगितले, तर बाहेरचे लोकं म्हणजे फॉरेनर वगैरे लोकं असतात, तर त्यांच्यासाठी पण असं म्हणजे ज्या फॅमिलीज जिथून जास्त फॅमिलीज येतात त्यानुसार ते डिनर प्रिपेअर करतात. तर नान रोटी तुम्ही मागेल तसं तुम्हाला ते रेडी करून देणार होते, गरमागरम मस्त छान. आणि हे अशा प्रकारे डिश वगैरे आहेत. आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम नाही यार, यांचं खरंच खूप यमी होतं, म्हणजे छानच होतं आईस्क्रीम. यांची टेस्ट वेगळीच होती अशा आईस्क्रीमची, मी तर खूप एन्जॉय केलं. त्यानंतर इकडे स्वीट्समध्ये होतं जिलेबी, रबडी. आता मी तिकडून स्टार्ट करायला पाहिजे होतं दाखवायला, पण माझ्याकडून हे थोडंसं डिरेक्शन जरा चुकीचं झालं, मी इकडच्या डिरेक्शनने आली ॲक्च्युली. ठीक आहे. तर हे होतं, काय होतं, येल्लो दाल तडका होता हा, छान होता, जो मी ट्राय केलेला नाही. त्यानंतर व्हेज पुलाव होता. मी तर फक्त फिश, चिकन वगैरे याच्यावरती ताव मारत असते. आणि बाहेर गेले ना मी वार दिनांक काही पाहत नाही. तिथं गेले ना मग तिकडच्यासारखं आपलं जे आहे ते पैसा वसूल करायचा. आणि हे व्हेज नूडल्स वगैरे होते, व्हेज हाका नूडल्स वगैरे. त्याच्यानंतर हे असे जे सब्जीज होत्या, पनीर पाकिजा काहीतरी होतं. पनीर वगैरेच्या नादी मी लागत नाही. गेले की आपलं फिश आणि चिकन, तेच बस, बाकी काही नाही. आणि तो गोवन चिली चिकन होतं, हे छान होतं मात्र. गोवन चिली चिकन मस्त होतं. त्यानंतर इकडे फिश करी होती ही, हां, गोवन फिश करी होती ही पण छान होती. ही मी ट्राय केली. गोवन चिकन करी मी ट्राय केली. आपल्याला इथं आलं ना मग बाहेर शक्यतो ट्राय करायची काही गरज नसते, का तर यांचं बेस्ट ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्यांचं जे तिथलं बेस्ट आहे ते. आणि तर सलाडचे वगैरे पदार्थ होते, जे की मी टेस्ट केलेले नाहीत ॲज युज्युअल. आणि हे पण होतं रायता वगैरे. आता फिश खाल्लं त्याच्यामुळे रायता, कर्ड राईस वगैरे खायची काही गरज नसते आपल्याला. सलादनी पोट भरायचं आहे ते आपण घरी पण भरू शकतो. पण जेव्हा आपण अशा हॉटेलमध्ये वगैरे जातो तेव्हा वार दिनांक सगळं काही विसरून आपण तिथलं लोकल फूड एन्जॉय करायचं असतं. आणि अशा प्रकारे बॉटल वगैरे होतं. आता दुसऱ्या साईडला पण होतं त्यांचे स्टार्टर वगैरे. तर आपण त्यांचं स्टार्टर आपण मागवेल तसं ते आपल्याला गरमागरम सर्व करून ते बनवून देऊन. फिश स्टार्टर असू द्या, चिकन स्टार्टर, व्हेज स्टार्टर वगैरे, त्यांनी आम्ही आधी स्टार्टर खाल्ले, सगळे मागवले.